नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत. प्रथम आजच्या ठळक घडामोडी. मालवण येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करत ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने मूक निदर्शने करण्यात आली. तलावपाली रोड येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तोंडावर काळी पट्टी बांधून मूक आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण येथील किल्ला राजकोट इथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला याचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादीचे आम्ही सर्व कार्यकर्ते इथे मूक निदर्शन करत आहोत. ही घटना अत्यंत संतापजनक आणि मनाला वेदना देणारी ही घटना घडलेली आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेमध्ये एक संतापाची लाट ह्या घटनेमुळे आहे. माजी राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह खातं आहे, या दोन्ही नेत्यांना विनंती आहे की या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेला मग तो शिल्पकार असेल, कन्सल्टंट असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल, सरकारी PWDचे अधिकारी असतील, या सगळ्यांवर कठोर शासन हे राज्याने केलं पाहिजे आणि लवकरात लवकर तिथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा पुतळा तिथे उभं राहील हे काम महायुतीने लवकरात लवकर केलं पाहिजे. कारण ह्या घडलेल्या घटनेमुळे प्रचंड असा संताप हा महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये आहे. अजित पवारांनी देखील या घटनेची जाहीर माफी जी आहे ती मागितलेली आहे. कालच राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी तमाम महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची घडलेल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी देखील मागितलेली आहे. आणि आज आम्ही जरी सत्तेमध्ये असलो तरी झालेल्या घटनेचा निषेध आम्ही मूक निदर्शन करून आज राष्ट्रवादीचे ठाण्यातील आम्ही सर्व कार्यकर्ते करत आहोत. राऊतांचं म्हणणं आहे की माफीने त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अजितदादांनी सरकार भ्रष्टाचारी आहे, अनेक त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाले. हेलिपॅड असतील 3 हेलिपॅड मोदी येण्याच्या अगोदर त्या ठिकाणी लावण्यात आले. मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे. आता माननीय संजय राऊत साहेबांचा भोंगा सकाळी 10 वाजता नेहमीच चालतो. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनेक भ्रष्टाचाराचे विषय झाले, याची वाच्यता जर त्यांनी केली तर ते अधिक चांगलं राहील. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विषय हा राजकारणाचा असू शकत नाही. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा, महाराष्ट्राच्या असलेल्या गौरवाचा हा विषय आहे. आणि त्यामुळे राष्ट्रवादीची भूमिका जरी आम्ही सत्तेत असलो तरी आज आम्ही या झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत आहोत. नक्कीच भ्रष्टाचार झाला उघडीस का आणत नाहीये, त्यामुळे कुठे सरकार दबाव आणते की काय नौदलांच्या वरती शेकत आहे. आम्ही राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह खातं आहे, या दोन्ही नेत्यांना आम्ही विनंती करत आहोत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते की त्वरित जो कोण शिल्पकार होता, जो कोण कन्सल्टंट होता, जो कोण तिथला ठेकेदार होता, जो कोण सरकारी अधिकारी ज्या कामाचं देखभाल करत होता, या सगळ्यांवर कठोर कारवाई शासनाने केली पाहिजे. आणि ती केवळ शब्दातनं नाही तर ती आता कृतीतनं महाराष्ट्राच्या 13 करोड जनतेला या दोन्ही नेत्यांनी दाखवावी. राजकोट किल्ल्यावरती काल राणेंचे कार्यकर्ते असतील किंवा राणे स्वतः आणि ठाकरे गटांमध्ये मोठा राडा जो आहे तो पाहायला मिळता. या संपूर्ण प्रकरणाकडे पोलिसांची पण उज्जतबाजी केलेली आहे. तर राणे म्हणतात की मी मारून टाकेल असं. नाही, माझं राष्ट्रवादीची आमची स्पष्ट भूमिका आहे की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय हा राजकारणाचा विषय असू शकत नाही. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि गौरवाचा विषय आहे. त्यामुळे माझी महायुतीतल्या देखील तमाम वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे. मी खरं तर खूप लहान आहे, पण आपण वक्तव्य करताना महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींची, महाराष्ट्रातल्या जनतेचे कुठेतरी भावना दुखावतील असं कुठलंही वक्तव्य महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांनी करू नये. कालचा जो प्रकार घडला हा दुर्दैवी आहे. आपण सर्वजण
महाराष्ट्रातली शिवप्रेमी जनता, महाराष्ट्रातली जनता ही युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं आराध्य दैवत मानतो. त्यामुळे त्याच्यावर राजकारण न करणं हेच जास्त संयुक्तिक राहील. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. अमेरिकेतील न्यू जर्सी, न्यूयॉर्क, पेनसिल्व्हेनिया, व्हर्जिनिया, कनेक्टिकट, टेक्सास आणि विविध राज्यांमधील वैज्ञानिक, सॉफ्टवेअर अभियंता आणि फार्मासिस्ट असे 9 पुरुष व 7 महिलांच्या समूहाने आज रात्री 8 वाजता शिर्डी येथे येऊन साई भजनाचा कार्यक्रम श्री साईबाबा समाधी मंदिर स्टेज व गेट क्र. 3 समोरील शताब्दी मंडपात केला. कार्यक्रमानंतर संस्थानच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडने आंदोलन केले आहे. आपटे यांच्या कल्याण बाजारपेठ येथील बंद घराच्या दारावर आंदोलकांनी जयदीप आपटे शिवद्रोही असा फोटो चिटकावला आहे. तसेच दारासमोर कोबंडीची अंडी फोडून निषेध व्यक्त केला. जय जिजाऊ. आम्ही आज कल्याण येथे शिवद्रोही जयदीप आपटेचा निषेध केलेला आहे. या जयदीप आपटेंनी राजकोट किल्ल्यावर, मालवणमधील जो राजकोट किल्ला आहे त्या किल्ल्यावर निकृष्ट दर्जाचं शिवस्मारक उभं करून त्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं ते त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये भ्रष्टाचार करून चुकीच्या पद्धतीने शिवरायांचा अपमान करण्यासाठी त्यांनी ते स्मारक जाणीवपूर्वक हे पाडलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही याचा निषेध करत आहोत संभाजी ब्रिगेडच्या वतीने. आणि अशा ह्या अवलादीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. आणि ज्या दिवशी त्याचे हातपाय जोडल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसत नाही, त्याचा चौरंगा केल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही. ह्या अवलादी आधीपासूनच शिवरायांच्या पश्चात पण अपमान करत आलेले आहेत. जर ह्या
याला पोसणारे, ह्या पाठबळाला पोसणारे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री जे आहेत खंडूजी खोपडा, एकनाथजी शिंदे व तानाजी पंत फडणवीस, त्यानंतर बाजी घोरपडे, अजित पवार, ह्या त्रिकोटाने ह्या शिवद्रोह याला पोचलेलं आहे. याचा संभाजी ब्रिगेड तर्फे आम्ही ह्या सर्वांचा जाहीर निषेध करतो. मुर्दाबाद मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. नमस्कार, मी गणेश राऊत. ठाणे या शहराबद्दल काय बोलावं आणि काय नको. ठाणे या शहराने मला खूप चांगले मित्र दिले, खूप चांगले गुरु दिले. ठाणे या शहरामध्ये नृत्यासाठी एवढं चांगलं पोषक वातावरण आहे. गडकरी रंगायतन म्हणा, काशीनाथ घाणेकर म्हणा, असे म्हणजे सुसज्ज असे रंगमंच ठाण्यामध्ये उपलब्ध आहेत की जिथे आपण आपली कला प्रेझेंट करू शकतो. आणि ठाण्यात बऱ्याच ठिकाणी नृत्याचे क्लासेस चालून माझ्यासारखे नृत्य दिग्दर्शक त्याच्यावरती गुजराण करत आहेत या ठाणे शहरामुळे. या ठाणे शहरामुळे आज आम्ही कुठेही गेलो तरी आम्हाला मानाने स्थान दिलं जातं, तर या ठाणे शहरामुळे. ठाणं माझ्याकरता काय, तर ठाणं माझ्याकरता एक माझं मंदिर आहे की ज्या मंदिरात मी गेल्यानंतर मला असं वाटतं की मी सुखी आहे, मी शांत आहे, मला खूप बरं वाटतं ठाणे शहरात आल्यानंतर. की या ठाणे शहरामुळेच आज आम्ही नावारूपाला आहोत आणि या ठाणे शहरानेच आम्हाला आमच्या सर्व गुणदोषांसह आम्हाला सामावून घेतलेलं आहे. म्हणून मला अभिमान आहे माझ्या ठाण्याचा. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.